नमस्कार मंडळी, मी डॉक्टर संपदा तांबोळकर, बालरोगतज्ञ. मैत्रिणींनो, बरेचदा माझ्याकडे नवजात बालकं घेऊन येतात ना, छोटी छोटी बाळं घेऊन येतात आणि पहिला प्रश्न आज्यांचा आणि आईचा असतो की डॉक्टर आम्ही डायपर लावतोय तर चालेल ना. म्हणजे या प्रश्नामध्ये एक असं असतं की त्यांना लावायचा तर असतो, पण ते चालते का नाही हा थोडासा संभ्रम असतो. तर आज आपण थोडासा हा संभ्रम त्यांचा दूर करूया आणि या प्रश्नांची काही उत्तरं घेऊया. बरेचदा काय होतं, एक छोटीशी बाळ माझ्याकडे येते 6 महिन्याची आणि प्रचंड प्रमाणात ताप असतो. मग डॉक्टर म्हणतात की ताप आहे, बाकी कुठे काही नाही, सर्दी खोकला वगैरे. चला आपण त्याची एकदा लघवीची तपासणी करूया. आणि लघवीच्या तपासणीमध्ये भरपूर पस सेल्स येतात आणि भरपूर इन्फेक्शन दिसतं आणि अर्थातच सगळीकडे धावाधाव होते. कारण काय, पहिल्या 1 वर्षात जर 2-3दा असे लघवीचे इन्फेक्शन झाले तर त्याचा एक अर्थ वेगळा असू शकतो. त्याच्यासाठी एक लांबचा प्रवास असतो तपासण्यांचा. तर तो विषय वेगळा. मग अर्थातच पहिला प्रश्न येतो की डॉक्टर हे झालं का बरं, एवढ्याशा छोट्या बाळाला माझ्या का बरं तिला झाला त्रास, हा डायपरमुळे झाला का, मी डायपर सारखा वापरते तर ते माझं चुकलं का. तर कुठेतरी एक अपराधी भाव असतो. तर मैत्रिणींना असं अजिबात करून घेऊ नका की बरेचदा तुम्ही डायपर लावण्याने अजिबातच युरिन इन्फेक्शन होणार नसतात. तर या विषयावर आपण थोडं आज बोलूया. तर पहिले म्हणजे डायपर लावायचे काही फायदे आणि तोटे. फायदे सगळ्यात मोठा म्हणजे ते ओलं होत नाही, मग तुम्हाला धुवायला त्रास होत नाही, किंवा घरी जे कोण समजा आई नसेल, वर्किंग असेल तर घरच्यांना किंवा डेकेअरवाल्यांना सोपं जातं. ते काय तिथे लंगोट बांधणं शक्य नसतं त्यांना. अगदी प्रॅक्टिकल मुद्दा आहे. त्याच्यामुळे मग आज आपण बघूया की या प्रॅक्टिकल मुद्द्यावर सोल्युशन काय. तर डायपर लावल्यानंतर काळजी काय काय घ्यायची. पहिले म्हणजे महत्त्वाची गोष्ट की कुठलंही डायपर कितीही चांगलं म्हणलं ना तरी त्याच्यामध्ये पाण्याचा अंश तसं शोषून जरी घेतला तरी ओलसर हा राहतोच भाग तो. त्याच्यामुळे डायपर खूप अगदी लोड होईस तोपर्यंत लावायचं नाही. म्हणजे तिथे काटकसर करायची नाही. की साधारण एक 3-4 तासामध्ये एक 2-3दा शू झाली की तो गच्च भरून जातो. मग अशा वेळेस काय होतं की तो जड झाला होईस तोपर्यंत अगदी त्याच्यातनं शू निथळेपर्यंत ठेवू नका. 4-1 तासात तो बदलायला शिका किंवा बदलायला लावा. तो एक भाग झाला. म्हणजे काय होतं की ती ओली शू तिथे सारखी स्किनला टच होऊन त्याला स्किनला ॲलर्जी किंवा रॅश येऊ शकते. तो झाला एक मुद्दा. मग डायपर लावायच्या आधी काय करता की बरेचदा काय होतं की डायपरनी ओलं होऊ नका म्हणून पावडर लावून किंवा एक स्किन प्रोटेक्शन क्रीम लावून डायपर लावायला काहीच हरकत नाही. थोडीशी पावडर, थोडीशी डस्टिंग केली आणि डायपर बांधला आणि 3-4 तासात तो ओला असं झाला की काढून बदलावून दुसरा थोडासा लावायला हरकत नाही. फक्त त्या दरम्यानमध्ये मी नेहमी एक रिक्वेस्ट करते, एक 10 मिनिटाचा ब्रेक द्या आणि त्या स्किनला ब्रीथ करून द्या. म्हणजे एक काढला आणि दुसरा लावला असं न करता थोडं स्किनला एक्सपोजर होऊन थोडीशी हवा लागून द्या. म्हणजे तिथे जो ओलावा राहिलेला असतो तो निघून जातो. हा झाला दुसरा विषय. तिसरा विषय म्हणजे कुठल्या कंपनीचा घ्यावा. तर कुठल्याही स्टँडर्ड कंपनीचा डायपर घ्यायला हरकत नाही. कारण काय होतं की सगळ्याच क्वालिटी चेक्स पास झालेले असतात. त्याच्यामुळे हा कंपनीचा घ्या, तो कंपनीचा घ्या असा अजिबात हट्ट नाही. फक्त अट एकच की तुमच्या बाळाच्या वजनानुसार आणि साईजनुसार अप्रोप्रिएट आणा. कारण की खूप लहान मुलांना खूप मोठा डायपर घेतला तर पायातलं अंतर असं वाढत जातं, फाकायला लागतात आणि मग बरेच आपल्याला दिसतं ना की पाय असे लांब फाकून चालायची सवय लागते साधारण एक 1.5-2-3 वर्षाच्या मुलांना. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जसे जरा थोडी जेव्हा मोठी होतात मुलं त्यांना त्यांचा डायपर काढून तो डिस्पोज ऑफ करायला हळूहळू त्यांच्या कृतीतनं शिकवायला लागा. याचं कारण काय आहे की बरेचदा काय होतं की नंतर आपल्याला त्यांना टॉयलेट ट्रेनिंग म्हणजे लघवी आणि संडासाचं ट्रेनिंग द्यायचं असतं. मग अखंड जर डायपर असेल तर त्यांना ते असं कोरड्याचीच भावना येते. त्यामुळे त्यांना बाथरूमपर्यंत जाऊन शू करायची असते ही कल्पनाच सहन होत नाही आणि मग त्या डायपरशिवाय शू आणि शी करत नाही असा बऱ्याचदा प्रॉब्लेम होतो. त्यामुळे आधी लावायला हरकत नाही, पण तो योग्य त्या वेळेस सोडवायला देखील हवा. एखाद दुसऱ्या वेळेस काय होईल की बाहेर शू होईल, हरकत नाही, पुसून घेता येईल. त्यामुळे त्याचा विचार करू नका की बाहेर झाली तर काय. योग्य त्या वेळेला साधारण 1-1.5 वर्षानंतर हळूहळू डायपर फ्री पिरियड द्या. आणि जर शक्य असेल घरामध्ये कोणी मोठं असेल आणि त्यांना काळजी योग्य ते घेणं शक्य असेल, फार त्रास होणार नसेल, तर माझी एक विनंती की दिवसभर डायपर नाही लावला तरी चालतं. कारण दिवसभर आपण ते कॉटनचे लंगोट बांधून काम करू शकतो आणि पुसून घेऊन स्वच्छता राखू शकतो. पण रात्रीचा थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो. रात्री काय होतं, बरेचदा ओलं होऊन ते मूल उठतं, रडतं आणि मग झोप डिस्टर्ब होते. तर अशा वेळेस काय करायचं की रात्रीत थोडासा डायपर लावायला एका रात्री 2 बदलून या पद्धतीनं डायपर बदलता येईल. म्हणजे एकदा लावला, रात्री दूध प्यायला उठतं त्यावेळेस अजून एखादा बदलून परत बाळ ते छान झोपी जाऊ शकतं. पण तो योग्य त्या वेळेला रात्रीचा देखील डायपर हळूहळू सोडवला पाहिजे. म्हणजे काय होतं की या फिलिंगला ओलं झालंय आणि उठावं आणि शूला जावं ही
मेंदूमध्ये चालना तयार होते आणि अशा पद्धतीनं त्यांना आपसुकच बाथरूममध्ये जाऊन शू करायची सवय लागते आणि रात्रीचं अंथरूण ओलं करणं नंतर ही मुलं टाळतात. तर डायपर चांगला की लंगोट चांगलं ह्याच्यामध्ये हा आपल्याला मुद्द्यात शिरायचंच नाही, कारण चांगला वाईटचा प्रश्न नाही, हा प्रॅक्टिकॅलिटीचा प्रश्न आहे की शक्य काय आहे. वापरायला हरकत नाही, कशा प्रकारे वापरायचा, टाकून कसा द्यायचा, तो डायपर बिन्समध्ये टाकूनच द्यायचा, कुठेही असं ओल्या सुक्या कचऱ्यामध्ये नाही. त्याच्यामध्ये एखादा न्यूजपेपरमध्ये तुम्ही रॅप केला तर त्याच्यावर एक रेड डॉट लावायचा की जेणेकरून जो ते हाताळणार आहेत तो कचरा तुमचा, तो योग्य प्रकारे त्या डायपरची विल्हेवाट करून देता येईल. तर हा झाला डायपरचा मुद्दा. लंगोट तर अर्थातच खूप चांगलं. लंगोट जर वापरलं तर शक्यतो कॉटनचं किंवा लिनेनचं वापरा, सॉफ्ट लंगोट वापरा. घरी शिवलेली असतील तरी उत्तम, बाहेरनं आणलीत तरी उत्तम. लंगोट बांधतानाही देखील तोच रूल की शक्यतो आतल्या बाजूला प्लास्टिक नसावं. आणि कॉटनचं लंगोट अर्थातच छान. कधी कधी काय होतं, आज्या डेटॉलच्या पाण्याने धुतात आणि वाळवतात. आपल्याकडे आजकाल वॉशिंग मशीन्स आहेत, सेपरेट धुवा. डेटॉलच्या पाण्याने धुवायला हरकत नाही, पण त्याच्यानंतर स्वच्छ पाण्यातनं खळबळून घ्या, नाही तर कधी कधी त्या डेटॉलची ॲलर्जी येऊ शकते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जरी ड्रायर असेल, घरात वाळवत असेल तरी शक्यतो लंगोट ही गोष्ट लख्ख उन्हामध्ये वाळवा, म्हणजे त्याच्यातनं जंतू सगळे मारले जाऊ शकतात. तर ही झाली थोडी डायपर आणि लंगोटाविषयी माहिती. असेच काही तुम्हाला व्हिडिओज हवे असतील तर मला तुम्ही कॉमेंट्समध्ये अवश्य कळवा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.